नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री 5.2 यानंतरचा भाग आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये स्लोप ऑफ ए लाईन, रेषेचा चढ कसा काढायचा, त्याचं सूत्र, दोन समांतर रेषा असतील तर त्याचा चढ कसा काढायचा आणि त्यावर आधारित काही उदाहरण आहे, त्या सर्वांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिला पार्ट जो तुम्हाला दिसतोय स्लोप ऑफ ए लाईन, रेषेचा चढ, त्यामध्ये तुम्हाला एक आकृती चित्र दिसते की त्यामध्ये एक व्यक्ती चालत चाललेली आहे आणि एक व्यक्ती चढत आहे. यामध्ये कोणत्या व्यक्तीला दम भरणार आहे, श्रम कष्ट जास्त कोणाचे असणार आहेत, याचं उत्तर असणार आहे की जो चढणार आहे त्याला जास्त श्रम करावे लागणार आहेत, परंतु त्याच्यापेक्षा कमी श्रम कमी कष्ट जो सरळ मार्गाने जात आहे, सरळ रस्त्याने जात आहे, त्याला कमी कष्ट लागणार आहेत. याचं कारण काय आहे? विज्ञानात आपण शिकलोय की आपण चढत असताना गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतो, त्यामुळे आपल्याला दम भरल्यासारखा होतोय किंवा श्रम जास्त होते, दमल्यासारखं जाणवतंय. When we walk on a place on a road, we need not exert much effort, but while climbing up slope we need more effort. In a science we have studied that while climbing up slope we have to work against gravitational force. कोऑर्डिनेट जॉमेट्री हा जो भाग आपण बघणार आहे, यामध्ये रेषेचा चढ प्रतलीय भूमितीमध्ये आपण हाच भाग अभ्यासणार आहे, ही संकल्पना अभ्यासणार आहे. इन ए कोऑर्डिनेट जॉमेट्री slope of a line is an important concept we learn through a following activity. च्या माध्यमातून आपण ते शिकूया. ऍक्टिव्हिटी नंबर 1, फिगर नंबर 5.20 इन ए टेक्स्ट बुक, सी इन द टेक्स्ट बोर्ड. आपल्याला या ठिकाणी ती दिसते. या ग्राफ मध्ये आपल्याला जाणवते एक स्लोप आहे, रेषा आहे, लाईन एल. यामध्ये ए बी सी डी ई हे पॉइंट आपल्याला दिसत आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट ही आहेत. इथे तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट दिसत आहेत, मी क्रमानं मांडलेले आहेत आणि स्लोप मध्ये तुम्हाला ते दिसत पण आहेत. यामध्ये ए हा बिंदू हा शेवटी आहे, त्याचे निर्देशक -2 -5 कोऑर्डिनेट दिसत आहेत. पॉइंट बी जो आपल्याला वाय अक्षावरती दिसतोय आणि त्याचे निर्देशक 0 -2 ते आपल्याला तिथे दिसत आहे. थर्ड पॉइंट जो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे सी, त्याचे कोऑर्डिनेट 2 1 आहेत. त्याच्यावरती डी पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट 4 4 आहेत. त्याच्यावरती ई हा बिंदू आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहेत 6 7. या पद्धतीने आपण जर पाहिलं आणि क्रमानं येणाऱ्या कोणत्या पण दोघांच्या, आणि क्रमानंच असं नाही, कोणत्याही दोघं बिंदूंमधील अंतर आपण जर डिस्टन्स आपण चेक केला आणि त्याचा रेशो काढला तर तो किती येतोय, तो आपल्याला एका टेबल मधून पाहायचा आहे. पाहूया तो टेबल. समोर जो तुम्हाला टेबल दिसतोय, सिरियल नंबर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, कोऑर्डिनेट ऑफ ए फर्स्ट पॉइंट, कोऑर्डिनेट ऑफ द सेकंड पॉइंट, बिंदू दिलेले आहेत सीई. कोऑर्डिनेट ऑफ द फर्स्ट पॉइंट आपल्याला सांगितलंय, सी चा कोऑर्डिनेट 2 1 आपल्याला दिलाय, इथं हा जो 2 1 आहे तो. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ द सेकंड पॉइंट x2 y2 सांगितलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट ई दिलेले आहेत आपल्याला, ई 6 7. यामध्ये लास्टला विचारलेला आहे y2 - y1 अपॉन x2 - x1, दोघांच्या वजाबाकी. याला x1 y1 मानलं, याला x2 y2 मानलं. x1 y1 x2 y2 y2 - y1 अपॉन x2 - x1. याची किंमत 7 - 1 अपॉन 6 - 2 इज इक्वल टू 7 - 1 6 6 - 2 4 4 अपॉन 2 3 2 3 जा 6 2 2 जा 4 3 अपॉन 2 3/2 हे गुणोत्तर आपल्याला पहिल्या दोन बिंदूंमध्ये दिसत आहे. ए आणि डी हा दुसरा बिंदू, त्याची एक लाईन आपल्याला दिलेली आहे. ए चे कोऑर्डिनेट दिलेत -2 - 5,
आणि त्यानंतर डी हा पॉइंट दिलाय 4 4, त्याचा आपण डिफरन्स घेतला तर तो आपल्याला मिळतोय 4 मायनस 5 अपॉन 4 मायनस 2, 4 प्लस 5, 4 प्लस 2, 4 प्लस 5 9, 4 प्लस 2 6, 3 3 जा 9, 2 3 जा 6, भाग 3/2 आपल्याला लागलेला दिसतोय. नेक्स्ट पॉइंट डी आणि ए दिलेले आहेत. डी चे कोऑर्डिनेट आहेत डी 4 4, ए -2 -5, यामध्ये y2 -5 -4 अपॉन -2 -4 इज इक्वल टू -4 -5 -9 अपॉन -2 -4 -6, माइनस गेट्स कैंसल, 9 अपॉन 6 इज इक्वल टू 3 अपॉन 2. सेम आंसर. देन बी अँड सी आपल्याला दिलेले आहेत. बी आहे 0 2, हे इरेज करूया. 0 2, 0 -2 आहे आणि नंतर सी पॉइंट दिले आपल्याला 2 1. यामध्ये सूत्र तेच y2 y1 अपॉन x2 x1, 1 -2, 2 0, 1 प्लस 2 प्लस 1 प्लस 2 अपॉन 2, 3 अपॉन 2, तेच उत्तर मिळालं. त्यानंतर हा 0 बी आणि सी घेतला, नंतर सी आणि ए घेऊया. सी आणि ए. सी दिलाय 2 1, ए दिलाय -2 -5. यामध्ये y2 y1 अपॉन x2 x1, -5 -1 -6, -2 -2 -4, 6 अपॉन 4, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 3 अपॉन 2. लास्ट 6 नंबर सिरियल दिलेली आहे. ए अँड सी -2 -5, सी मध्ये दिलेला आहे 2 1, y2 y1 अपॉन x2 x1, 1 माइनस प्लस 1 प्लस 5 अपॉन 2 प्लस 2, 1 प्लस 5 6, 2 प्लस 2 4, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 3 upon 2. In all the points difference their ratio is equal to 3 upon 2. सर्वांमध्ये y2 minus y1 आणि x2 minus x1 यांचं गुणोत्तर आपल्याला ईच पेअर मध्ये सगळ्या जोड्यांमध्ये समान दिसून येते. If x1 y1 and x2 y2 are any two points, हे जर कोणतेही दोन बिंदू असतील on any line, suppose line L, and their ratio y2 minus y1 upon x2 minus x1 is called the slope of the line L. त्यालाच आपण त्या रेषेचा चढ असं म्हणू, कारण सर्वांमध्ये समान गुणोत्तर आपल्याला दिसून येते y2 minus y1 upon x2 minus x1 हे. मग यावरून आपल्याला ते सूत्र स्लोप ऑफ ए लाईन कसं मिळवणार ते आपल्याला सांगितलंय. ते असणार आहे m is equal to, m means slope of line, रेषेचा चढ, आणि सूत्र आहे y2 minus y1 upon x2 minus x1. या सूत्राचा वापर करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या रेषेचा चढ काढायचा आहे. आणि याच चढाचा उपयोग करून या जो आपण सूत्र वापर केला, टेबल बघितला, फिगर बघितली, या पद्धतीने आपल्याला एक पुढची कृती बघायची आहे. त्यामध्ये रेषेचा कल समान कसा असतो वेगवेगळ्या रेषांमध्ये, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसा असतो तो पाहूया. ऍक्टिव्हिटी नंबर 2, त्यामध्ये फिगर नंबर 21 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे टेक्स्ट बुक मधली. त्यामध्ये आपल्याला लाईन L, लाईन T आणि तिरकी लाईन N दिसत आहे. म्हणजे यामध्ये टी लाईन या पद्धतीने आहे,
एल लाईन या पद्धतीनं आहे आणि टी लाईन या पद्धतीनं आहे आणि हे सर्व एका अक्षावरती आहेत आणि तो अक्ष या पद्धतीनं आहे. यामध्ये ही जी लाईन आपल्याला दिसते, लाईन एल, लाईन टी, लाईन एन, यामध्ये एल या रेषेचा आणि टी या रेषेचा जो कल आहे, स्लोप आहे, तो जर आपण पाहिला तर इथं एक्स अक्षाची तो ॲक्यूट अँगल तयार करतोय. इथं सुद्धा एक्स अक्षाशी टी ही लाईन, टी ही रेषा ॲक्यूट अँगल तयार करते. आणखीन एन ही रेषा आहे ती एक्स अक्षाशी या पद्धतीनं ऑब्ट्यूस अँगल तयार करते. म्हणजे फक्त रेषा टी ही फक्त समोरच्या आकृतीमध्ये विशाल कोन तयार करते आणि टी आणि एल या रेषा त्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी ॲक्यूट अँगल तयार करतात. त्यामुळं टी या रेषेला आपण निगेटिव्ह म्हणूया, निगेटिव्ह स्लोप, नकारात्मक, आणि एल आणि टी यांना पॉझिटिव्ह स्लोप असं आपण म्हणूया. कारण एल आणि टी मध्ये ॲक्यूट अँगल आहे त्यामुळे पॉझिटिव्ह स्लोप आणि एन या लाईन मध्ये ऑब्ट्यूस अँगल आहे त्यामुळे आपण त्याला काय म्हणूया, स्लोप ऑफ ए लाईन निगेटिव्ह, नकारात्मक आहे. आता एक्स अक्ष, वाय अक्ष आणि त्याच्यावर समांतर असणाऱ्या रेषा त्यांचा स्लोप कसा असेल तो पाहूया. स्लोप ऑफ ए लाईन एक्स ॲक्सिस, एक्स अक्षाचा चढ काय असेल. स्लोप ऑफ ए लाईन वाय ॲक्सिस, वाय अक्षाचा चढ काय असेल. अँड लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस, एक्स अक्षाला जी रेषा समांतर आहे तिचा स्लोप, तिचा कल काय असेल. आणि स्लोप ऑफ ए लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, वाय अक्षाला जी रेषा समांतर आहे तिचा स्लोप काय असेल हे आपल्याला बघायचं आहे. यामध्ये पहिला आपण एक्स अक्षाचा विचार घेऊया. एक्स अक्षावर दोन बिंदू आहेत, x1 0 x2 0. कारण हा बिंदू आहे याचा y निर्देशक 0 आहे, हा बिंदू याचा y निर्देशक 0 आहे. पहिला बिंदू x1, दुसरा x2. तसंच या पद्धतीने y अक्षावर पहिला y1 त्याचा x निर्देशक 0, दुसरा y2 त्याचा x निर्देशक 0. या पद्धतीनं x1 0 x2 0 x अक्षावरचे y1 0 0 y1 0 y2 y अक्षावरचे असे आपल्याला बिंदू त्याचे निर्देशक मिळत आहेत. आपण बघूया स्लोप ऑफ ए लाईन एक्स ॲक्सिस, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स अक्षाचा स्लोप काय होते बघूया. एक्स अक्षामध्ये जेव्हा आपण स्लोप काढतोय तेव्हा पहिला बिंदू y, आपलं सूत्र आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू m. स्लोप ऑफ ए लाईन, रेषेचा चढ काढण्याचं. यामध्ये आपण किंमत ठेवली तर y2 हा x1 y1 आणि हा x2 y2 समजला तर y2 मायनस y1 म्हणजे 0 मायनस 0 होतोय डिवायडेड बाय x2 मायनस x1, x2 मायनस x1. या पद्धतीने कोणतीही संख्या आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याच्या अंशस्थानी, अपूर्णांकामध्ये अंशस्थानी 0 असेल तर त्या संख्येचं उत्तर 0 आपल्याला मिळते. म्हणजे जेव्हा आपण अंशस्थानी 0 असेल तर उत्तर 0 मिळणार. म्हणजे जर त्याच्याऐवजी y अक्ष आपण घेतला तर y अक्षाचा चढ काढूया. स्लोप ऑफ ए लाईन, स्लोप ऑफ y ॲक्सिस म्हणू. यामध्ये सूत्र तेच, हे याच्यामध्ये किंमत ठेवूया y2 मायनस y1 आहे तेच, x2 मायनस x1 ची किंमत 0 मायनस 0. इथं फरक काय आहे तर पहिल्यामध्ये 0 हा न्यूमरेटरला अंशस्थानी होता, इथं फरक आहे 0 हा डिनॉमिनेटरला छेदस्थानी आहे. आणि आपण भाग घालवताना आपल्या लक्षात येते जर 0 हा छेदस्थानी असेल तर भाग जात नाही, भाग सांगता येत नाही, तो तसाच राहतो. इज नॉट ए पॉसिबल, कारण भाग जाणं शक्य नाही. म्हणजे डू नॉट डिटरमाइन आपण असं म्हणू, किंमतच काढता येत नाही. या पद्धतीनं इनफायनाइट सांगता येत नाही असं आपण म्हणू, किंवा डू नॉट डिटरमाइन, डू नॉट डिफाईन, आन्सर सांगता येत नाही याही पद्धतीने आपण म्हणू. कारण जेव्हा आपण 0/1 ही किंमत लिहितो आणि 1/0 ही किंमत लिहितो
तेव्हा आपल्या लक्षात येईल की 0 भागिले 1, जेव्हा 1 ला 0 ने भाग जा, 0 गुणिले 1, 1 गुणिले 0 बरोबर 0, म्हणजे 0, 0 डिवायडेड बाय 0, म्हणजे इथं 0 हा भाग लागतोय अंशस्थानी असेल तर, आणि 1/0 तर 1/0 अशा पद्धतीने आपण किंमत लिहिली तर शून्याला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 1 येते, तर 1 येत नाही, कारण शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 मिळते. त्यामुळे इथं डिटरमाइन आपण करू शकत नाही, वाय अक्षाचा स्लोप सांगू शकत नाही, परंतु एक्स अक्षाचा स्लोप सांगू शकतो, तो म्हणजे 0 आहे. आता एक्स अक्षाला समांतर रेषा असेल त्यावेळेला काय होईल आणि वाय अक्षाला समांतर रेषा असेल तेव्हा आपल्याला काय मिळेल, तर ज्या पद्धतीने ह्या दोन किमती, एक्स अक्षाला जी किंमत मिळणार आहे हेच बिंदू या ठिकाणी असणार आहेत. समजा याचा हा मिळाला, याची किंमत असणार आहे x1, आणि समजा इथं आपल्याला किंमत मिळाल्या y3, तर x1 y3, आणि इथं किंमत असणार आहे दुसऱ्याची x2 y3. यामध्ये y3 हा जो कोऑर्डिनेट y अक्षाचा आहे तो समानच असणार आहे. मग स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, एक्स अक्षाला जर समांतर असेल तर काय होणार आहे बघा, यामध्ये किंमत ठेवा y2 मायनस y1 म्हणजे y3 मायनस y3 आणि x2 मायनस x1, म्हणजे या पद्धतीने y3 मायनस y3 0, x2 मायनस x1. इथं आपल्याला जी किंमत मिळाली ती 0च मिळाली. ह्यावरून लक्षात येते की एक्स अक्षाचा जो स्लोप आहे तोच चढ एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा आहे. आता त्याच पद्धतीने वाय अक्षाची किंमत मिळते. स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस, यामध्ये वाय अक्षाला समांतर असणाऱ्या कशा मिळतील, तर इथं आपण चेक करूया. इथं x1 आहे, x2 आहे, तर समजा हा पॉइंट x3 आहे, तर x3 मध्ये इथं मिळणारी किंमत असणार आहे x3y1 आणि इथं मिळणारी किंमत असणार आहे x3y2. ज्या पद्धतीने यांची किंमत आपण काढतोय, इथं काढत असताना मोठ्यातून पहिला y2 मायनस y1 आहे तसाच, आणि इकडं x3 मायनस x3 मिळणारा तोच आहे. मग यांची जी आपण किंमत मिळते ती असणार आहे y2 मायनस y1 तसाच आणि x3 मायनस x3 0. मग डू नॉट डिफाईन हीच किंमत आपल्याला डिटरमाइन म्हणू किंवा डिफाईन म्हणू तरी चालतंय, सांगता येत नाही आपल्याला. या पद्धतीनं आपण ती किंमत सांगू. म्हणजे एक्स अक्षाचा चढ एक्स अक्षाला समांतर असणारा चढ समानच आहे, त्याची किंमत 0 येते. वाय अक्षाचा चढ किंवा कल स्लोप, वाय अक्षाला समांतर असणारा रेषेचा कल दोन्ही समान येतोय, तो म्हणजे डू नॉट डिफाईन, डू नॉट डिटरमाइन. एक्स अक्षाला समांतर असणारा त्याचा चढ, वाय अक्षाला समांतर असणारा रेषा त्यांचा चढ आपण काढला. यानंतर रेषा जर समांतर असतील तर चढ कसा काढायचा ते आपण पाहूया. स्लोप ऑफ ए लाईन युजिंग रेशो इन ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमितीय गुणोत्तराचा वापर करायचा आहे. स्लोप ऑफ ए लाईन रेषेच्या चढामध्ये समोर आपल्याला एक रेषा दिसते. ही जी रेषा आहे टी क्यू किंवा पी क्यू आपण म्हणलं तरी चालेल, ह्या एक्स वाय प्लेन मध्ये ती आहे. या ठिकाणी या पी बिंदूचे निर्देशक पहिला x आहे, इथला x1 आणि दुसरा आहे समजा इथला x2. इथं जो बिंदू आहे याचा इथला y निर्देशक आहे y1 आणि इथला जो बिंदू आहे याचा y निर्देशक आहे समजूया की इथला y2. त्यामुळं या बिंदूचे निर्देशक आपल्याला x1 y1 मिळाले, या बिंदूचे निर्देशक आपल्याला x2 y2 मिळाले. आपल्याला PQ या रेषेचा चढ पाहायचा आहे किंवा TQ चा पाहिला तरी चालते. इथं पण अँगल थीटा दिलेला आहे, इथं पण अँगल थीटा आहे. याचा अर्थ दोन्ही समान होत आहेत. याचं कारण काय, कशा पद्धतीने समान होत आहेत ते बघूया. नेहमी आपण Q पासून रेषा x वरती, लाईन x वरती लंब टाकला तर तो QS होतोय, म्हणजे QS परपेंडिक्युलर टू द लाईन
एक्स. त्याच पद्धतीनं पी क्यू जर आपण QS वरती लंब टाकला, PR हा जर लंब टाकला QS वरती, तर इथं काटकोन होतोय, म्हणजे कोण PRQ काटकोन झाला. जर कोण PRQ 90 अंशाचा असेल, हा जर कोण काटकोन असेल, तर त्रिकोणामध्ये पायथागोरस लागू होऊ शकतोय. त्याच पद्धतीनं आपण याच्या अगोदर शिकलोय की या बाजूचं माप कसं काढायचं, डिस्टन्स फॉर्म्युलानं या दोघांच्या वरून. इथला जो बिंदू आहे याचा x निर्देशक आहे x2 आणि याचा y निर्देशक आहे y1. आता या दोघांमधून डिस्टन्स काढताना मोठ्यातून लहान वजा करतोय आणि इथं दोघांमध्ये x निर्देशक समान आहे, तर QR या रेषाखंडाचं अंतर आपल्याला मिळते. y चे निर्देशक वेगळे आहेत, मोठ्यातून बारका वजा केला y2 मायनस y1 मिळाला. त्याच पद्धतीनं इथं मी लिहितो y2 मायनस y1 QR चं डिस्टन्स. आता आपल्याला हवा आहे PR चं डिस्टन्स. PR चं डिस्टन्स कसं काढायचं, P चा कोऑर्डिनेट इथं आहे, R चा कोऑर्डिनेट इथं आहे. PR मध्ये आपण चेक केल्यानंतर लक्षात येईल की x1 इथं x2, x कोऑर्डिनेट डिफरंट आहेत, y1 y1 दोघांमध्ये y कोऑर्डिनेट सेम आहेत, तेव्हा x अक्षाला समांतरच रेषा आहे, त्याचे या दोघांच्या डिफरन्स इतकंच मिळणार आहे. ह्या दोघांचा आहे तो जसा या दोघांच्या डिफरन्स इतका मिळाला, अगदी त्याच पद्धतीनं इथं मिळणार आहे काय, x2 मायनस x1. मी याचा डिस्टन्स लिहितो x2 मायनस x1. डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरू शकतोय आणि सोडवून आपण PR आणि QR या दोन रेषाखंडांची किंमत मिळते. आता यामध्ये आपल्याला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हे जे फॉर्म्युला स्लोप ऑफ ए लाईनचा मिळतोय, कोणत्या रेषा PQ चा जो कल मिळतोय तो काय आहे, तो याच पद्धतीने मिळणार आहे. रेषा PQ ला आपण जर विचार केला तर स्लोप ऑफ ए लाईन PQ असं म्हणलं, त्याच्याऐवजी आपण इथं जो अँगल चेक केलाय तो बघूया. ह्या अँगलला आपण थीटा म्हणतोय आणि हा जो थीटा अँगल आहे तोच अँगल इथं कसा काय आला, कारण PR पॅरलल OS आहे किंवा TS आहे. PR पॅरलल TS एक येते, म्हणजे हे दोन समांतर आहेत आणि TQ ट्रान्सव्हर्सल आहे. TQ ट्रान्सव्हर्सल आहे. जर ही छेदिका असेल आणि इथं तयार होणारे हे दोन कोन आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल संगत कोन होत आहेत, म्हणून अँगल QPR याचं माप आणि अँगल PTS याचं माप समान येते, कारण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो इथं. संगत कोन किंवा संगत कोन कसोटीचा वापर केला की लक्षात येते की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले की तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. If two lines are parallel and a transversal intersect in two distinct points, then that angles are corresponding angles. हे आपण यावरून सांगितलं. म्हणजे इथं रेषा PQ याचा जो अँगल आहे तोच अँगल रेषा TQ चाच दिसून येतोय. म्हणजे इथं जर आपल्याला स्लोप ऑफ ए लाईन जर बघायचा असेल, स्लोप ऑफ लाईन L, रेषा लाईन L म्हणण्यापेक्षा आपण लाईन PQ म्हणूया. PQ चा जर घेतला तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 यानुसार तो स्लोप येणार आहे y2 समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता जर आपण पायथागोरस या ठिकाणी वापरला तरी आपल्याला त्याच पद्धतीने मिळणार आहे. मग इथं P समोरची बाजू आहे ही म्हणजे कोण आहे, तर QR ही बाजू मिळते, आणखीन ही बाजू आहे ती PR बाजू मिळते. मग QR आणि PR या दोघांचा विचार केला आणि थीटाचा विचार केला तर QR इज द अपोजिट साइड ऑफ द अँगल अँड साइड PR इज द ऍडजेसंट साइड ऑफ दॅट अँगल. मग समोरची बाजू आणि लगतची बाजू यांचा जर रेशो काढला तर तो रेशो मिळतो आपल्याला टॅन थीटा. आपण 9वी मध्ये आपण तो शिकलेलो आहे. म्हणजे याची किंमत आपल्याला मिळते टॅन थीटा. याची किंमत टॅन थीटा आहे QR छेद PR इज इक्वल टू टॅन थीटा. म्हणजेच y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 याची ही किंमत हीच मिळणार. म्हणजे आपल्याला मिळणारी किंमत आहे टॅन थीटा इज इक्वल टू
y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, आणि यालाच आपण काय म्हणतोय, यम सुद्धा म्हणतोय. म्हणजे ही किंमत आपल्याला मिळाली यमची स्लोप काढण्याची. कशानुसार मिळाली तर टेंजंट थीटा, म्हणजे आपण या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक वापरली, ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरला, त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरलं. कशामध्ये वापरलं तर या रेषेच्या चढामध्ये, स्लोप ऑफ ए लाईन रेषेच्या चढामध्ये वापरलं, आणि आपल्याला यम ची किंमत टॅन थीटा मध्ये मिळाली, आणि तीच आपण y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इतकी आहे. यावरून लक्षात येते की इथं जर थीटा असेल तर इथं पण थीटाच मिळणार. ह्या दोघांचं माप समान आहे कारण करस्पॉन्डिंग अँगल्सच सेम येतात. अँगल सेम आले की टॅन थीटाची किंमत दोन्हीकडे समान येणार आहे. म्हणजे दोन्हीकडे जर थीटा समान आला, टॅन थीटा समान आला, तर स्लोप यम ची किंमत दोन्हीकडे समान असणार आहे. म्हणजे जेव्हा थीटा समान आला, कधी समान येतोय, रेषा समांतर असतील तर थीटा समान येणार. म्हणजे या ठिकाणी पी क्यू आणि टीपी जर विचार केला तर रेषा समांतर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा चढ, त्यांचा कल समान मापाचा दिसून येतोय. व्हेन एनी टू लाईन्स हॅव सेम स्लोप, जेव्हा दोन रेषांमध्ये समान कल असेल, दीज लाईन्स मेक इक्वल अँगल्स, रेषा समांतर असतील तर समान कोन तयार करत असणार आहेत विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. आता इथं आपण बघितला तर एक्स ऍक्सिसचा हा पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे, त्यामुळं हा पॉझिटिव्ह अँगल आहे, म्हणून आपण याला पॉझिटिव्ह स्लोप असंही म्हणू शकतोय. म्हणजे पॉझिटिव्ह डिरेक्शन एक्स ऍक्सिसच्या बाजूने आपल्याला दिसून येतोय, आणि त्यांचा कल समान आहे कारण त्यांच्यामध्ये थीटा समान आहे. थीटा समान असेल तर कल समान, रेषा समांतर, आणि रेषा समांतर असतील तर कल समान, थीटा इज इक्वल. या पद्धतीने आपण एकमेकाच्या व्हाईस वर्सा, कॉन्व्हर्स म्हणू शकतोय. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स, समांतर रेषांचा कल आता बघूया. समोर जी आपल्याला आकृती दिसते यामध्ये थीटा दोघांमध्ये समान आहे कारण दोघांचा थीटा हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या बाजूने आहे. इन दॅट लाईन एल अँड लाईन टी मेक अँगल थीटा, जो अँगल थीटा बनवलेला आहे, तयार केलेला आहे लाईन एल आणि टी मध्ये, विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, एक्स अक्षाच्या धन दिशेने तयार केलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी रेषा एल, आपण याच्या अगोदर पहिल्यामध्ये लाईन एल इज पॅरलल टू लाईन टी, एल आणि टी समांतर असणार आहे. आता यांचा स्लोप विचारात घेऊया. फाइंड आउट देअर स्लोप ऑफ द लाईन एल. एलचा आपण अगोदर स्लोप काढू. स्लोप ऑफ लाईन एल, एल या रेषेचा चढ काढताना आपण नेहमी y2 मायनस y1 x2 मायनस x1 यांचा वापर करतोय. मी इथं कोऑर्डिनेट लिहितो. इथं असणारा कोऑर्डिनेट 0 -1 -1 -2 -3, याचा x कोऑर्डिनेट -3 आहे, आणि y कोऑर्डिनेट 0 आहे. इथं आपण चेक केला तर याचा x कोऑर्डिनेट आपण पाहिला तर 0 येतोय, आणि y कोऑर्डिनेट +1 +2 +3 येतोय. आता यांच्यामधला डिफरन्स आपण चेक केला तर मोठ्यातून लहान वजा करतोय. इथं मी त्याचे कोऑर्डिनेट लिहितो. 0 3 पहिला, आणि नंतर -3 0. मोठा हा आहे, लहान हा आहे. लिहिताना तुमच्या लक्षात येणार नाही, क्रमाने मांडतो म्हणजे x1 y1 x2 y2 लिहायला सोपं जाईल. -3 0 0 0 3 x1 y1 x2 y2, यामध्ये y2 मायनस y1 3 0 अपॉन x2 मायनस x1 0 -3 इज इक्वल टू 3 अपॉन प्लस 3/3 इज इक्वल टू 1. स्लोप ऑफ ए लाईन एल इज 1. आपण चेक करूया लाईन टी वरील स्लोप. यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये हे सांगितलं होतं, इन ब्रॅकेट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. टीचा चेक करूया. टी मध्ये इथं जो कोऑर्डिनेट दिलाय तो पाहतो. हा 1 2 मायनस आहे, -2 झाला, आणि y x कोऑर्डिनेट 0. इथं आपण चेक केला तर x कोऑर्डिनेट दिसतोय 1 2 2, आणि इथला y कोऑर्डिनेट 0. जर आपण यांचा स्लोप काढला
स्लोप ऑफ ए लाईन एम टी काढूया. स्लोप ऑफ लाईन टी स्मॉल टी इज इक्वल टू टी मध्ये पहिला आहे एक्स चा 0 - 2, नंतर आहे 2 0. यामध्ये x1 y1 घेतला, इथं आहे तो x2 y2 जर आपण घेतला तर आपण याचा स्लोप काढताना 0 - -2 अपॉन 2 - 0. या ठिकाणी मायनस मायनस प्लस 2 अपॉन 2 इज इक्वल टू 1. स्लोप ऑफ ए लाईन एल इज इक्वल टू 1. स्लोप ऑफ ए लाईन टी इज इक्वल टू अल्सो 1. या दोघांमध्ये आपल्या लक्षात येते, व्हेरिफिकेशन आपण केलं, पडताळा केला तर काय लक्षात आलं, पॅरलल लाईन्स हॅव ए इक्वल स्लोप. जर रेषा समांतर असतील तर त्यांचा स्लोप समान असणार. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन एल इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन टी. म्हणजे रेषा समांतर असतील तर स्लोप समान असणार आणि स्लोप समान असतील तर रेषा सुद्धा एकमेकींशी समांतर असतात. हे आपल्याला या पद्धतीनं दिसून येत आहे. जर थीटा जर आपण यामध्ये वापरला, आपण 9वी मध्ये जो थीटाचा ब्रॅकेट पाहिला होता, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा मध्ये, त्याचा एक फ्लो चार्ट तुम्हाला या ठिकाणी समोर दाखवतो, म्हणजे तुम्हाला थीटाच्या किमती घेता येतील. समोर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा एक फ्लो चार्ट दिसत आहे. त्या तक्त्यामध्ये टॅन थीटाच्या किमती आपण बघूया. त्यामध्ये टॅन 0 डिग्री आपण बघितला तर 0 ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी 0 दिसत आहे. टॅन 30 ची किंमत किती आहे तर 1/√3 दिसत आहे. त्यानंतर टॅन 45 चेक केला, त्या ठिकाणी टॅन 45 ची किंमत आपल्याला 1 किंमत दिसत आहे. 1/√2 नाही, या ठिकाणी 1 किंमत आहे. टॅन 60 ची किंमत आपण चेक केली तर टॅन 60 ची किंमत आपल्याला फ्लो चार्ट मध्ये √3 दिसते. आणि टॅन 90 डू नॉट डिफाईन, सांगता येत नाही, हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे या पद्धतीनं हा जो फ्लो चार्ट आहे, टॅन 0 डिग्री, टॅन 30 डिग्री, टॅन 45 डिग्री अँड टॅन 60 डिग्री, लास्ट टॅन 90 डिग्री पर्यंत आपण किमती घेऊ शकतो. ह्या किमती स्लोप मध्ये मांडायच्या असतील तर त्या कशा, त्या आपण बघूया. आपल्याला स्लोपचं सूत्र माहिती आहे, m इज इक्वल टू टॅन थीटा. यामध्ये आपल्याला m इज इक्वल टू सुरुवातीला पाहिलेलं हे जे सूत्र आहे y2 - y1 अपॉन x2 - x1, हे त्याच्याऐवजी ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण सोडवणार आहोत. थीटाची किंमत आपण या ठिकाणी 0 ठेवली तर आपल्याला मिळणारी किंमत आहे टॅन 0 डिग्री, तर तो असणार आहे 0. त्याची किंमत आपल्याला 0 मिळणार आहे. म्हणजे स्लोप ऑफ 0 डिग्री इज इक्वल टू 0. त्यानंतर आपल्याला टॅन 30 बघायचा आहे. m इज इक्वल टू 30 डिग्री. टॅन 30 डिग्री यामध्ये थीटा इज इक्वल टू 0 घेतलाय, इथं थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. टॅन 30 इज इक्वल टू 1/√3 इज इक्वल टू 1/√3. यानंतर थीटा इज इक्वल टू 45 डिग्री आपण घेतला. m ची किंमत काय मिळते, टॅन 45 डिग्री. टॅन 45 आहे 1, म्हणजे याची किंमत आपल्याला मिळाली 1. म्हणजे स्लोप ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1. स्लोप ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1/√3. स्लोप ऑफ 0 डिग्री इज इक्वल टू 0. देन टॅन थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. m इज इक्वल टू टॅन 60 डिग्री. टॅन 60 इज इक्वल टू √3. स्लोप ऑफ थीटा 60 डिग्री इज इक्वल टू √3. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. m इज इक्वल टू टॅन 90 डिग्री. टॅन 90 इज नॉट डिफाइंड, डू नॉट डिफाइन. म्हणजे थीटा ज्या पद्धतीनं 90 डिग्री आला तर त्या ठिकाणी आपल्याला स्लोप सांगता येत नाही. चढ असताना स्लोप 60 टॅन 60 असेल, थीटा 60 असेल तर स्लोप √3. थीटा 45 असेल तर 1, थीटा 30 असेल तर 1/√3, थीटा 0 असेल तर
0 या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या पद्धतीने आपल्याला थीटा दिला असेल त्यानुसार आपल्याला स्लोप मिळवायचा आहे, तो या किमतींचा वापर करून. बघूया यावर काही उदाहरणं आपल्याला सोडवून दिलेली आहेत. ती आपण काय शिकलो, तर रिमेंबर दिस, द स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस अँड लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज 0. एक्स अक्ष आणि एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा कल हा 0 असतो. आणि आपण शिकलो द स्लोप ऑफ y axis and any line parallel to the y axis cannot be determined. म्हणजे y अक्षाचं कल आणि y अक्षाला समांतर असणारा रेषेचा कल, कोणतीही रेषा y अक्षाला समांतर असणारी त्याचा कल आपण नॉट डिटरमाइन सांगू शकत नाही, हेही आपण पाहिलं. याच्यावर सॉल्व एक्झाम्पल्स पाहूया. या पद्धतीचे एक्झाम्पल समोर दिसते. पहिलं, फाइंड द स्लोप ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स A -3, 5 and 4 -1. -3, 5 आणि 4, 1 यामधून जाणाऱ्या रेषेचा चढ किती असेल ते काढा. आपल्याला AB ही रेषा दिल्या म्हणून काय करायचं आहे, स्लोप ऑफ लाईन AB ह्याचं सूत्र आहे y2 - y1 अपॉन x2 - x1. याला आपण नावं देऊया x1 y1 x2 y2. यामध्ये ह्या किमती टाकूया. -1 y1 ची किंमत 5, x2 ची किंमत 4 आणि x1 ची किंमत -3. वजा चिन्ह सारखे आहेत, बेरीज करूया. 5 आणि 1 6, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, चिन्ह इथं मध्ये चिन्ह गुणाकारच चिन्ह आहे, वजा गुणिले वजा अधिक, 4 आणि 3 7, वजा 6/7 -6/7. हा काय मिळणार आहे, स्लोप ऑफ ए लाईन AB. शो दॅट द पॉइंट्स P -2 3, Q 1 2 and R 4 1 आर कोलिनियर. एका रेषेत 3 बिंदू आहेत हे सिद्ध करायचं आहे. एका रेषेत असतील, कधी एका रेषेत असतात, जेव्हा त्यांचा स्लोप समान असतोय. मग या ठिकाणी जे आपल्याला बिंदू दिलेत ते एका रेषेत आहेत, हे कधी सिद्ध होणार, त्यांचा स्लोप समान असेल तर. कारण एका रेषेत असतील तर त्यांचा थीटा सेम असणार आहे, थीटा सेम असेल तर स्लोप इक्वल असणार आहे. पाहूया. स्लोप ऑफ लाईन PQ, स्लोप ऑफ लाईन QR, स्लोप ऑफ लाईन PR काढला तर चालतोय, किंवा 3 पैकी कोणतेही 2 स्लोप काढला ते समान आले तर ती लाईन एकमेकांना 3 बिंदू एका रेषेवर आहेत हे आपण सिद्ध करू शकतोय. P x1 y1, Q x2 y2 आणि R x3 y3 म्हणूया. आणि स्लोप ऑफ सेगमेंट PQ, PQ चा स्लोप y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू 2 - 3 अपॉन 1 -2. -1 यांची वजाबाकी, यांची एक वजा अधिक, 1 आणि 2 3, -1 अपॉन 3. स्लोप ऑफ लाईन QR घेऊया. स्लोप ऑफ लाईन म्हणण्याऐवजी आपण सेगमेंट वापरले. QR इज इक्वल टू y3 - y2 अपॉन x3 - x2, 1 - 2 अपॉन 4 - 1, 1 - 2 -1, 4 - 1 +3. या पद्धतीनं आपल्याला -1/3 हा स्लोप मिळाला. बिंदू Q हा P आणि R च्या दरम्यान इथं दिसून येतोय. बट पॉइंट Q लाइज ऑन द बोथ ऑफ द लाइन्स. बट पॉइंट Q is lie on segment both of the segment म्हणून. सेगमेंट हा शब्द इथं वापरला तरी चालतो, किंवा इथं आपण लाईन हा शब्द वापरला तरी पण चालतो. इथं या पद्धतीनं लाईन हा शब्द, कारण यावरील हा बिंदू आहे म्हणून पॉइंट्स P, Q and R आर कोलिनियर पॉइंट्स. हे बिंदू एक रेषीय आहेत हे आपण या पद्धतीने सांगू. एक्झाम्पल नंबर 3 इन द टेक्स्ट बोर्ड. If slope of a line joining the points P, K0
and q -3 - 2 is 2/7, then find the value of k. k ची किंमत काढायची आहे, यांचा स्लोप 2/7 असेल तर आपल्याला दिलेले बिंदू आपण मांडलेत, याला x1 y1 म्हणलं तरी चालतंय किंवा डायरेक्ट आपण स्लोप पॉइंट फॉर स्लोप ऑफ द लाईनचं सूत्र वापरू शकतोय. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन PQ is equal to -2 -0 upon -3 minus k. Slope of the line is equal to 2/7 -2 upon -3 minus k. या पद्धतीने आपण लिहिलं. तिरका गुणाकार करूया. 2 in bracket -3 minus k in bracket -2 into 7 बेसाती 14 वजा 14 बेत्रिक 6 वजा 6 वजा 2k. आपण वजा 2k इकडे घेतला, 2k झाला, वजा 6 अधिक 14 इकडे आल्यानंतर 14 तून 6 गेले, 8 राहिले, 8 बरोबर 2k. k ची किंमत 2×8 k इज इक्वल टू 4 आपल्याला मिळते. या पद्धतीने k ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते किंवा दोन बिंदू दिल्यानंतर स्लोप दिल्यानंतर त्या बिंदूंच्या मधला एखादा निर्देशक आपल्याला विचारला असेल कोऑर्डिनेट, तर तो या पद्धतीने आपण काढू शकतो. लास्ट सॉल्व्ड एक्झाम्पल्स. इफ a 6 1 8 b 8 2 6 c 9 4 d 7 3 are the vertices of a ABCD. Show that quadrilateral ABCD. Show that quadrilateral ABCD is a parallelogram. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. या पद्धतीने जर हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं असेल तर समांतरभुज चौकोनाची आपण या पद्धतीने आकृती काढली तर A B C D हा एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि आपल्याला तो पॅरलेलोग्राम सिद्ध करायचा आहे. पॅरलेलोग्राम समांतरभुज कधी होतो? अपोजिट साइड्स आर पॅरलल. समोरासमोरच्या बाजू समांतर असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. आणि समोरच्या बाजू समांतर आपल्याला कधी येणार? जेव्हा त्यांचा स्लोप इक्वल असेल. म्हणजे AD आणि BC यांचा स्लोप समान असेल, AB आणि DC यांचा स्लोप समान असेल तर त्या समोरासमोरच्या बाजू रेषाखंड समांतर असणार, म्हणजेच तो चौकोन पॅरलेलोग्राम समांतरभुज असतो. पाहूया ABCD हे कोऑर्डिनेट आहेत, त्याच्यावरून आपण AB आणि DC चे कोऑर्डिनेट स्लोप काढू बाय युजिंग स्लोप फॉर्म्युला. स्लोप इज इक्वल टू स्लोप ऑफ लाइन y2 minus y1 upon x2 minus x1. हा सर्वांमध्ये वापरूया. AB ची किंमत काढायची आहे. स्लोप ऑफ सेगमेंट AB 2 minus 1 8 minus 6 2 minus 1 is equal to 1 8 minus 6 is equal to 2. Slope of the segment DC DC ची किंमत आपल्याला बघायची आहे. D इथं आहे, C इथं आहे. DC 4 वजा 3 9 वजा 7 4 वजा 3 1 9 वजा 7 2. कारण DC मध्ये D x1 y1 असणार आहे आणि C x2 y2 असणार आहे. पुढं स्लोप ऑफ सेगमेंट DC नंतर AD घेऊया. AD A इथं आहे, D इथं आहे. 3 वजा 1 7 वजा 6 3 वजा 1 2 7 वजा 6 1 2/1 2. AD नंतर BC घेऊया. स्लोप ऑफ सेगमेंट BC बरोबर BC 4 वजा 2 9 वजा 8 4 वजा 2 2 9 वजा 8 1 2/1 ची किंमत 2. म्हणजे AB आणि DC यांचा स्लोप समान आहे.
एडी आणि बीसी यांचा स्लोप समान आहे ते आपण इथे लिहूया. देअरफॉर स्लोप ऑफ सेगमेंट AB इज इक्वल टू स्लोप ऑफ सेगमेंट BC and slope of segment AD is equal to slope of segment BC. Therefore, segment AB is parallel to the segment DC and segment AD is parallel to the segment BC. म्हणजे या पद्धतीनं दोन्हीचे स्लोप समान आले तर त्या रेषाखंडांची एकमेकांशी समांतर असणार आहेत आणि रेषाखंड समांतर असतील तर तो चौकोन हा समांतरभुज चौकोन असणार आहे. बोथ द पेयर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल. देअरफॉर अपोजिट साइड्स ऑफ quadrilateral is parallel. Therefore, quadrilateral ABCD is parallelogram. Definition सांगते की त्याच्या समोरासमोरच्या बाजू समांतर आहेत चौकोनाच्या, म्हणून तो चौकोन समांतरभुज आहे. त्याच्या बाजू समांतर का? कारण त्यांचा स्लोप समान आहे. या पद्धतीने आपण सॉल्व्ह एक्झाम्पल्स सोडवली. कारण यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 सोडवायचा आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये तो प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व्ह करूया. त्यामध्ये आपल्याला 8 उदाहरणं आहेत ती सोडवूया. भेटूया 5.3 या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.